हो शब्द स्वरांचे बनती गाणे साजन आनंद तराणे रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या. क्या बात आहे. पुन्हा एकदा मंडळी स्वागत आहे. या गोष्टी ऐकत असताना खरोखर त्या प्रत्येक गाण्यामागे काय घडलं हे आपण ऐकतोय आणि हे ऐकत असताना खरोखर त्या त्या गाण्यांच्या गोष्टी आपल्याला त्या त्या काळात घेऊन जात आहेत. कुठेतरी आज त्यांच्याही काळात किंवा त्यांच्याही या इतिहासात त्यांना डोकवता आलं. आज पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत गीतकार सौमित्र आणि गायक संगीतकार मिलिंद इंगळे. गारवापासून सुरू झालेला हा प्रवास आज पुन्हा एकदा 25 वर्षानंतरच्या गारवापर्यंत येऊन ठेपणार आहे. बघूया आणि उलगडूया आजही गोष्टी गाण्यांच्या. मिलिंद, किशोर, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं. तुमची जोडगोळी आम्हाला आवडते आणि म्हणून त्या जोडीची ही सगळी गाणी ऐकताना खूप बरं वाटतं. पण प्रत्येकाचं तुमचं दोघांचं एक आपलं स्वतःचं जसं म्हणतो आपली एक प्रत्येक कलावंताची एक स्वतःची प्रतिभा असते. खरं तर सौमित्र, तुझ्या अनेक गाण्यांना अनेक संगीतकारांनी चाली लावल्या आहेत, अनेक चित्रपटांमध्ये त्याचा वापर झाला आहे, अनेक अल्बम्स अतिशय उत्तम उत्तम झाले आणि त्यातला एव्हरग्रीन अल्बम ज्याला म्हणता येईल तो म्हणजे ऋतू हिरवा आणि त्यातलं माझी या मना हे गाणं. तर कसं झालं हे गाणं माझी या मना तयार कसं झालं? श्रीधरजींनी त्याची चाल कशी बांधली? आशाबाईंनी ते गायलं? काय होता तो अनुभव? नाही काय, मी हा किस्सा अनेक वेळेला सांगितलेला आहे पण पुन्हा सांगतो. नक्की आवडेल मला पुन्हा एकदा ऐकायला. काय की श्रीधरजी मला खूप आवडायचे आणि या संगीतकाराने, कारण वर्षानुवर्ष एकाच संगीतकाराबरोबर काम करून करून कोणाला तरी कंटाळा येणारच. नाही मला त्याला हे बोलला ते बरोबर आहे, पण त्याला हे आठवत नाही की त्याला तरी सुरुवात झाली जेव्हा त्याची, तेव्हा तो माझ्याकडे करत होता. पण दुसऱ्या संगीताकडे जायला तो थोडासा ऑकवर्ड होता, नाही जायचं. तर अशोक पत्की साहेब, श्रीधर तेव्हा पार्ल्यातच अजून पार्लर राहतात, तेव्हा मी ह्याला सगळ्यांच्याकडे पाठवायचो. मी फोन करायचो, अरे हां खूप छान लिहितो आणि तुम्ही ह्याचं गाणं आहे का. ही सुरुवात त्याची तिकडनं झाली. तर मैत्री. खार दांड्यालाच मी राहत होतो. माझा केअर ऑफ फोन होता बाजूला वाण्याच्या दुकानात. बरं. तर मला कळलं की फोन आलाय. तर मी गेलो तर ते म्हणाले की मी श्रीधर फडके बोलतोय. म्हटलं नमस्कार नमस्कार, बोला बोला बोला. त्यामुळे अहो मी आशाताईंसाठी म्हणून एक अल्बम करतोय, तर तुम्ही त्यात एक गाणं लिहाल का? म्हटलं हो लिहाल का, काय विचारताय, मला आवडेलच, मला तुमच्या बरोबर काम करायचं आहे. आणि म्हणजे त्याच्या आधी आशाताईंनी माझं गाणं ऑलरेडी गायलं होतं एक, पण तरी सुद्धा आशाताई परत माझं एक गाणं गाणार आणि श्रीधरजींच्या अल्बम मध्ये गाणार, याचा मला खूप आनंद. मी म्हटलं काय मग कधी भेटायचं आपण? ते म्हणाले तुम्ही एक काम करा, तुम्ही आज संध्याकाळी येऊ शकता. सकाळच्या वेळात फोन आला होता, तेव्हा ते एअर इंडियामध्ये नोकरीला होते वाटतं. तर ते म्हणाले संध्याकाळी शिवाजी पार्कला या. तर मी म्हटलं येतो बाबूजींच्या घरी. मी म्हटलं येतो. मी बरोबर काहीतरी 6ला वगैरे पोहोचलो आणि मग असे श्रीधरजींनी हार्मोनियम घेतला आणि ते गुणगुणायला लागले ड ड ड ड ड ड ड. ते स्वतःच काहीतरी, आणि मी बसलो होतो समोर आणि हे जवळजवळ त्यांचं गुणगुणणं काहीतरी एक 5-10 मिनिटं चाललं होतं. मी म्हटलं त्यांचं मूड लागला एकदम. आणि मग त्यांनी मध्ये ड 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 डर ड ड ड डर ड ड ड डर ड ड ड ड ड ड ड डर ड ड ड ड. लिहा असं मला म्हणले. मी समोर बसलो होतो.
चालीवर लिहायचं मला एवढं जमत नव्हतं तेव्हा, प्रॅक्टिस नव्हती माझी. ते अर्धा पाऊण तासानंतर मी त्यांना म्हटलं एक काम करा ना सर प्लीज, तुम्ही आहे ना हे जे ही चाल आहे ना ती गुणगुणून मला कॅसेट मध्ये रेकॉर्ड करून द्या, माझ्याकडे वॉकमन आहे त्याच्यावर ऐकतो मी. आणि मी लिहून देतो. मी ऐकून कारण मला कदाचित तुमचं तुमचं मला दडपण येत असेल आणि बाबूजी एवढं सगळं माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदा मी, मग त्यांनी ते त्यांच्या याच्यामध्ये रेकॉर्ड करून दिलं. माझ्याकडे एक वॉकमन होता, मी रोज ऐकायचो पण काहीच सुचलं नाही. अच्छा. 15-20 दिवस झाले. एक दिवस परत गेअर ऑफ फोनवर आला सकाळी फोन आणि रागावले होते श्रीधरजी. ते म्हणाले अहो तुम्हाला कळतंय का, आशाबाईंना द्यायचंय ऐकवायचंय गाणं आणि तुम्ही 15 दिवस घेतले, तर तुम्हाला नसेल लिहायचं तर नका सांगू, पण तुम्ही फोन कळवत पण नाही आणि लिहित पण नाही, असं कसं चालेल. आणि हे आज काय चालूच आहे त्याचा हा जो स्वभाव आहे तो. गेली 25 वर्ष आम्ही त्याच्यात, असं कसं चालेल. तर आज संध्याकाळी मी प्रभू कुंजवर जाणार आहे ऐकवायला आणि मी दुसऱ्या कवीचं एक गाणं तयार करून घेतलंय, पण मी तुम्हाला शब्द दिलाय म्हणून मी तुम्हाला फोन करतोय, तुम्ही देणार आहात का गाणं. मी म्हटलं उद्या देतो, उद्या. ते म्हणाले उद्या प्रभू कुंजवर जाणं. मी म्हटलं उद्या देतो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठलो, माझ्या घरासमोर समुद्र आणि बोट चालायची तिकडनं, आठाने दिले की पलीकडे तुम्हाला सोडायचं होतं. आणि तुम्ही ते असं किती जवळजवळ अर्धा किलोमीटरचं अंतर होतं. समुद्र एवढा मोठा होता तेव्हा, आता खचलाय खूप. मग पलीकडे गेलं की यू आर ऑन चौपाटी, जुहू चौपाटी, एक्स्ट्रीम एंड ऑफ जुहू चौपाटी. आणि जर तुम्ही चालायला सुरुवात केली तर मग ते मेन चौपाटी तिथपर्यंत वगैरे सगळं जायचं, वर्सोवापर्यंत. सुचत नव्हतं. 4 वाजले होते, भूक लागली होती आणि ऊन ओसरत चाललं होतं आणि मी चौपाटीकडनं वळलो. म्हटलं नाही होत आता. वळलो आणि बघितलं की त्या किनाऱ्यावर तर मी माझा अर्धा आयुष्य घालवलं यार, पण मी पाहिलं नाही, माझ्या कधीच लक्षात नाही आलं. तो ओला किनारा असा सगळा आणि त्याच्यातच 2 पावलं माझी मी तिथून अशी 2-4 पावलं अशी दिसत होती मला. आणि पाऊली तुझ्या माझी या खुणा, ही पहिली ओळ सुचली. त्या खुणा, पाऊली तुझ्या माझी या खुणा. पण मग मनात म्हटलं कोण बोलतोय, कोणाशी बोलतोय. मग ते तुझे धावणे अन मला वेदना, ह्या 2 ओळी सुचल्या. कोण, माझी या मना. तसंच पुन्हा एक आटा सुटला, कविता आली. एकदाच काहीतरी मीटर मध्ये लिहिलं आपण नाराज नाही केलं, पण काहीतरी तर दिलं. या आशेने मी 5-5:30 वाजता घरी जाऊन आंघोळ विंघोळ करून फ्रेश होऊन श्रीधरजींच्या घरी जरा लेटच पोहोचलो. ते रागातच होते, वाटच बघत होते. आणलंय का तुम्ही. म्हटलं आणलंय. बघू काय ते. तर ते घेतलं. काय माझी म्हणा, काय जरा थांब ना, काय पावली तुझ्या माझ्या खुणा आणि कोण धावना म्हणा. बरं वाचलं त्यांनी सगळं. बरं मग ह्याचा अर्थ काय. मी म्हटलं अर्थ म्हणजे, कारण मी मीटर मध्ये लिहिलं होतं पण त्याचा अर्थ संगती लावून मी पाहिलेली नव्हती. शब्द मीटर मध्ये बसतायत एवढंच मला आनंद झाला होता. आणि मी निराश केलं नाही श्रीधरजींना. एवढंच मला, माझं गाणं नसतं झालं तरी चाललं असतं, असं सबकॉन्शियस माइंड मध्ये असावं. पण मग मी ते वाचून तिथेच, अहो मनाशी बोलतोय तो, माझी या मनाला म्हणतोय जरा थांबना. आणि तुझे धावणे आणि मला वेदना. पण ते इतके चिडलेले होते की त्यांना तो अर्थ माझा पटलाच नाही. ते म्हणाले ठीक आहे तुम्ही उद्या प्रभू कुंजवर चला, आपण दोन्ही गाणी आशाताईंना ऐकवू. आणि नंतर मग आशाताई ठरवतील. कट्टू आम्ही प्रभू कुंजवर, चहा पाणी वगैरे सगळं झालं आणि पहिलं गाणं दुसऱ्या कवीचं ऐकवलं. ते ऐकलं ना आशाताई इतक्या खुश झाल्या आणि ते म्हणाले अरे श्रीधर बापापेक्षा वरताण आहेस रे बाबा, तू अशा चाली लावतोस, मला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. इतकं सुंदर, इतके शब्द सुंदर, इतकी चाल सुंदर,
फार कमी गाणी अशी रियाज करण्यासाठी मिळतात रे बाबा. मी मनात म्हटलं गेला झालं आपली. चान्स आपला, मग आपण उगाच आलो वगैरे असं काहीतरी वाटायला लागलं. मग परत चहा वगैरे झाला आणि आता मी बसलेलोच होतो बाजूला, तर त्या श्रीधरजींनी नेलं होतं मला. तर ते म्हणाले हे सौमित्र यांचं एक गाणं आहे, हे पण ऐका तुम्ही, तुम्हाला कसं वाटतं. आणि त्यांनी माझी या मना ऐकवलं. तिन्ही अंतरे ऐकवले. आशाताईंनी डोळे मिटून शांतपणे ऐकलं. शेवटचा सूर संपला, त्याची आस रेंगाळली. शांतता. डोळे मिटूनच आशाताई बसल्या होत्या एक 10 सेकंद. मग डोळे उघडले त्यांनी आणि म्हणाली, कोणतरी नाव घेतलं, अगं चहा टाक. वनिता चहा टाक. वनिता का? अगं वनिता चहा टाक. म्हटलं अरे गाण्याबद्दल काहीच बोलत नाही, चहाचं काय. मग चहा आला परत आणि हे ते इकडचं तिकडचं. मी म्हटलं काय बोलत नाही याचा अर्थ नाही आवडलं असेल. मग आम्ही दारात आलो, निघालो, बाय थँक्यू वगैरे, धन्यवाद, खूप बरं वाटलं, पहिल्यांदा आलो प्रभू कुंडमध्ये वगैरे. मग दारात वळून श्रीधरजींनी विचारलं की आशाताई कुठलं गाणं करायचं. ते म्हणाले अरे ते दुसरं गाणं आहे ना, ते जरा वेगळं आहे खूप आणि मला त्याची चालही तू खूप वेगळी बांधली आहे आणि शब्दही फार सुंदर मला आवडले, मला ते गायला आवडेल. आणि मग आम्ही दोघं खाली उतरलो पायल्या उतरून आणि प्रभू कुंज असं. मग खाली उतरलो आणि प्रभू कुंजकडे असं आम्ही दोघं बघितलं. मग श्रीधरजी म्हणाले, वा सौमित्र काय सुंदर गाणं लिहिलं, काय कवी आहात हो तुम्ही. असे कवी मराठीत आले ना तर मग गाण्यांचं म्हणजे सौंदर्य इतकं खुलून जाईल. पण त्यांच्या मनात ते आमचं आधीचं कॉन्फ्लिक्ट इथं बसलं ना, त्यांनी 3 अंतरे केले नाहीत, 2च अंतरे केले. तिसरा अंतरा माझ्याकडे असेल लिहिलेला कुठेतरी, पण तो तिसरा पण करायला पाहिजे होता. तो फार सुंदर अंतरा होता. आता तू म्हणायला सांगशील तर मला आठवणार नाही, बोलता बोलता मला हे आठवलंय. आणि हा किस्सा आता जी मी जसा तुम्हाला सांगितला तसा मी टीव्हीवर, झी टीव्हीवर सुधीर गाडगेला सांगितला. तो श्रीधरजींनी त्यांच्या घरी बसून ऐकला आणि ते म्हणाले हे काय चायला हे सगळंच सांगितलंय आणि ते माझ्याशी बोलेनासे झाले. आता पुन्हा ऐकणार. बोलेनासे झाले. 1.5-2 वर्ष ते बोलत नव्हते माझ्याशी आणि मला कळत नव्हतं की अरे यार, मी गप्पांच्या ओघात गोष्टी आपण सांगतो, प्रोसेस सांगतो, तसं सांगून टाकलं होतं. आणि नंतर मग 2 वर्ष ते बोलेनात माझ्याशी. नंतर मी कुठेतरी गोव्याला ट्रेन बंद चाललो होतो आणि कोकणामधनं ट्रेन अशी चाललेली होती आणि मी टॉयलेटला म्हणून असा उठलो तर मला भाऊ मराठे भेटले. अरे किशोर कुठे, इकडे कुठे. म्हटलं मी गोव्याला चाललोय, जरा काम आहे. तर ते म्हणाले की अरे बरं झालं, आज संध्याकाळी मांडोवी हॉटेलमध्ये आमचा कार्यक्रम आहे आणि श्रीधर बसलाय तिकडे, जा भेट त्याला. मी म्हटलं आहे का, नको नको, मी नाही भेटणार त्यांना. अरे ये, तुझं गाणं घेतोय आम्ही आणि तू ऐक तर काय लोकांचा रिस्पॉन्स मिळतो. मी म्हटलं नाही नाही, ते चिडलेत माझ्यावर, रागावलेत, मला बघून ते आणखीन काहीतरी इकडे, मी येत नाही. पण माझ्याच्यानी राहवलं नाही आणि संध्याकाळी 6चा कार्यक्रम होता, तर मी 7ला दबकत मांडवी हॉटेलमध्ये गेलो. गर्दी होती, प्रोग्राम चालू होता. मी मागे गुपचूप उभा राहिलो आणि एक गाणं आता माझं घेतील, आता माझं घेतील. आणि भाऊ मराठे म्हणाले आता असं एक गाणं तुमच्या समोर येणार आहे जे ऋतुहिरवामधलं खूप लोकांना आवडणारं गाणं आहे आणि ते आहे माझी या मना. तुम्ही आधी गाणं ऐका, नंतर मग मी त्याच्याबद्दल बोलणार आहे, कारण शब्द खूप सुंदर आहेत. श्रीधरजींनी पेटी घेतली आणि बंद केले आणि म्हणाले या गाण्याचा एक फार सुंदर किस्सा आहे. तर ते या गाण्याचे कवी तिथे उभे आहेत, या आता तुम्ही या सांगा. एक सांगायचं राहिलं जे या कार्यक्रमात मी सांगतोय, आशाताईंना अमेरिकेला जायचं होतं आणि हे गाणं रात्री 2-2:30 वाजता गाऊन त्या गेलेल्या आहेत. क्या बात है. वा, रात्री 2-2:30 वाजता त्यांचा असा सूर लागतो. खरंच आहे, आशाताई आहेत त्या. ग्रेट, दी ग्रेट. खरंच आहे.
पण असंच एक गाणं घडलं आपली माणसं चित्रपटात, नकळता असे येऊन मागून येते. म्हणजे खरं तर त्या गाण्याचा म्हणजे ती घराघरातलं गाणं आहे असं नक्की म्हणेन. आणि खरं तर त्या चित्रपटात मला वाटतं एकच गाणं होतं, अशोक सराफ आणि रीमा यांच्यावर पिक्चराईज झालेलं. पुन्हा त्या गाण्याची निर्मिती कशी झाली, काय त्याच्या मागे काय घडलं? संजय सुरकर माझे मित्र होते, त्याने मला गाणं लिहायला सांगितलं. त्यामुळे थीम सगळ्या सांगितल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकच गाणं आणि त्या सिच्युएशन नुसार मी गाणं लिहिलं. खारदांड्यालाच मी कुठेतरी असा बोंबलत फिरत होतो, कुठेतरी मित्राबरोबर. तर माझ्या भावाने येऊन सांगितलं संध्याकाळी 5-5:30ची वेळ होती, अरे तुला फोन आलाय, तुझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू आहे, पुन्हा रेडिओ वाणी जिथे गारवा रेकॉर्ड झालं होतं, रेडिओ वाणी मध्ये तुला बोलवलंय, आशा भोसले गाणं गातायत, तुला बोलवलंय. मी फ्रेश होऊन कसा बसा कट टू रेडिओ वाणी. लाल लाईट होती, आता कशी लाल लाईट आहे, याचा अर्थ रेकॉर्डिंग चालू होतं. मी पोहोचलो 6:30ला तिकडे, पण काहीतरी कुचकन लाईट बंद झाली. मी आत शिरलो आणि दारातच एक बेंच होता, त्याच्यावर एक कडका माणूस असा टाय घातलेला बारीक माणूस असा बसला होता. मी त्याच्या बाजूला बसलो आणि शांतता होती. तेव्हा लाईव्ह म्युझिशियन सगळे होते आणि अशोकदा तिकडे होते आणि अशोक पत्की, प्रमोद घैसास आतमध्ये होता, रेकॉर्डिंग रूम वेगळी होती, शांत काहीतरी झालं होतं, एक ऑकवर्ड शांतता होती. आणि मग 2 मिनिटांनी आत मला आशाताई दिसत नव्हत्या, त्या केबिन मध्ये होत्या गाण्याच्या. आणि मग अशोकजी म्हणाले, हो करूया सुरू आपण आशाताई. त्यावेळेला असं काहीतरी ऐकू आलं आणि मग त्यांनी 1 2 1 2 3 सुरू केलं म्युझिक आणि त्या पुन्हा थांबल्या. परत शांतता, परत वेळ. थोड्या वेळाने असं 1-2दा झालं. काय झालं होतं काय, नंतर मग त्या म्हणाल्या हा आता करूया. आणि मग त्यांनी ते गाणं गायलं आणि जे सूर लावलाय त्यांनी, बापरे. आणि मला काय एवढं गाण्यातलं कळत नाही, आता वयानुसार थोडस कळत असेल काहीतरी, पण जे काय गायलं होतं आणि हे मी लिहिलंय, हे आशाताई नावाची कुणीतरी बाई गाते आणि मी लिहिलंय असं तिकडे बसून मला वाटत होतं. गाणं संपलं, बाई आल्या आणि अरे खूप वर्षांनी इतकं सुंदर मला गायला मिळालं. आणि सुधीर भट प्रोड्युसर होता आपली माणसं फिल्मचा. आणि सुधीर माझा मित्र होता. तर ते म्हणाले, अरे यार फार सुंदर गाणं, कोणी लिहिलंय रे या. तर तो म्हणाला, अरे तो बघ, तो काळ्या बसलाय ना तिकडे, मला काळ्या म्हणत, त्या काळ्यांनी लिहिलंय, इकडे रे. मी असा कसा बसा गेलो. तर आशाताई म्हणाले, फार सुंदर, मला आवडलं. मग सुधीर इतका खुश झाला की त्याची पहिली फिल्म होती ना, आणि गाणं हिट म्हणजे त्याचं हिट म्हणजे नाटक बिटक हिट म्हणजे तो काही करायचा. खिशात हात टाकला, त्याने एक बंडल काढलं आणि म्हणाला, हे घे तुझे पैसे. ते कितीतरी जास्त होते आणि मी बघत राहिलो त्याच्याकडे. मी खिशात टाकले आणि मग काहीतरी तेव्हा 8:30-9 वाजले होते आणि मी बोलत होतो तितक्यात तो जो बाजूला बसले टाय घातलेला माणूस होता तो आला आणि तो म्हणाला, नमस्कार, मी ऐकलं तुमचं गाणं, फार सुंदर लिहिलंय, माझं नाव जगदीश खेबुडकर. ते जगदीश खेबुडकर होते. आणि नंतर मग आम्ही बाहेर आलो, आशाताई पण आल्या. आशाताई म्हणाल्या, मला असं वाटतं की आज तू जेवायला चल माझ्या बरोबर घरी. पण मी निर्लज्जासारखं त्यांना म्हटलं, माझा सचिन खेडेकर नावाचा मित्र शिवाजी पार्कला माझी वाट बघतोय, तर मला तिकडे गेलं पाहिजे. मग आम्ही शिवाजी पार्कला भेटलो आणि बंडल संपवलं. पण इतकं एव्हरग्रीन गाणं आणि जुई मोगऱ्याला जसा गंध यावा तसा गारवारा मनी दाटताना, म्हणजे अप्रतिम. मला असं वाटतं की, आणि काय माहितीये ना, या गाण्याला स्टेट अवॉर्डला नॉमिनेशन मध्ये कोण कोण, गदी माडगुळकर, नादो महानोर, काहीतरी शंकर वैद्य आणि पाडगावकर आणि सौमित्र. आणि
धोबी तलावला ते व्हायचं तेव्हा. हो, रंगभवनला. आणि आपल्याला मिळू शकतं एवढे मोठे कवी, आणि त्याच काळामध्ये विदूषक आलं होतं. आणि त्याची 16 गाणी होती. 16 गाणी होती विदूषकची. नादो महानोर कवी होते. बरोबर. आणि माझ्यातला तो कुठेतरी छोटस मिळेल आपल्याला म्हणून असा दबकत त्या गर्दीत उशिरा कार्यक्रम बक्षीस समारंभ सुरू झाला होता. गर्दीत मी मिळेल कदाचित आपल्याला म्हणून खूप असं, आणि मग माझं नाव घेतल्यावर मी इथून असा धावत जाईल असं इमॅजिन करत असं बसलो होतो. आणि त्यासाठी चांगले कपडे वगैरे घालून गेलो होतो मी. आणि नावं अनाऊन्स झाली आणि तेव्हा क्लिप्स दाखवायचे. बरोबर. आणि ही क्लिप्स कवी आहेत नादो महानोर, शंकर वैद्य, हे पाडगावकर, आणि बक्षीस जात आहे नादो महानोर यांना, असं म्हटलं. आणि माझा एकदम गळा दाटून आला आणि मी कुणाला दिसलोच नव्हतो. तसाच मागून चालत रेल्वे स्टेशनवर आलो आणि मी घरी आलो. त्याच्यानंतर सलग 9 वर्ष मला नॉमिनेशन होतं, एकदाही मिळालं नाही. ओ बरं. मिलिंद, तुझं एक गाणं मला आठवतं की स्त्री व्यक्तिरेखा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या स्त्री व्यक्तिरेखेचे सुद्धा, म्हणजे आतापर्यंत आपण अनेकदा डोळ्याचं वर्णन ऐकलेलं आहे, मनाचं वर्णन, केसांचं वर्णन असं ऐकलेलं आहे. तर असं एक तुझं वेगळं गाणं आणि 36 मिनिटाचं सलग गाणं, तर काय वेगळेपणा होता त्या गाण्यात आणि तुला एवढं 36 मिनिटाचं सलग गाणं करावं असं का वाटलं? जसं मगाशी सौमित्र म्हणला की त्याला संगीत करायचा कंटाळा येऊन तो दुसरीकडे जातो, तसं मला ह्याचा कंटाळा कधीच येत नाही, येणार पण नाही. पण ते कवी सेन्स ऑफ ह्युमर कमीच आहे. आणि ते कवी मात्र माझ्याकडे स्वतः आले. नागपूरचे कवी आहेत ज्ञानेश वाकुडकर, आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे म्हणजे सखे साजणी नावाचं. 100 पानांची एक सलग कविता. बापरे. तर ते आले माझ्याकडे, ते म्हणले की असं असं मी हे केलंय, आणि ते MA ला पुस्तक सिलेबसला पण होतं एका ठिकाणी. तर मला म्हणले की असं असं आहे, तर ह्याचं काय करता येईल, कारण त्यांनी गारवा ऐकलो, तर ते म्हणले की तुम्ही काय करू शकता याचं. मी ते वाचायला सुरुवात केली आणि वेडा झालो मी ते वाचून. प्रत्येक पानावर सलग 14 ओळी. 14वी ओळ, प्रत्येक पानाची शेवटची ओळ, तुझ्या टपोर डोळ्यात माझं येऊलसं गाव. पुस्तकाचं नाव सखे साजणी. आणि पानं मी बघत गेलो आणि त्या प्रेमात पडलो त्या शब्दांच्या. कारण प्रत्येक पानावर स्त्रीच्या अवयवाचे, एका अवयवाचं वर्णन वेगवेगळं, म्हणजे कधी खळी, गाल, तीळ, तिचे ओठ, तिचे नाक, तिचे कान, तिचे कानातले डूल, तिचे कंबर, अशी विविध 14 ओळींचं एकच विषयावर कविता. आणि जेव्हा मग वाचायला सुरुवात केली, वाटलं अरे ह्याचं काहीतरी आपण सलग गाणं करता येईल आपल्याला. आणि म्हणून मी त्या 100 पानांपैकी 21 पानं सिलेक्ट केली, वेगवेगळी 21 पानं. आणि त्या 21 पानांचं सलग गाणं, म्हणजे 14 ओळी गायच्या, मध्ये इंटरलूड म्युझिक, परत 14 ओळी, म्हणजे जणू काही ते एक कडवं झालं आणि दुसरं कडवं 21 झालं. कडवी केली. पण गाणं तिथे कुठेही ब्रेक नाही. एकदा गाणं सुरू झालं की 36 मिनिटांनी ते संपतं. आणि मग काय व्हरायटी काय करायची, कारण मला ना शब्दांना खूप महत्व द्यायचं होतं, म्हणून मी चालीमध्ये खूप जास्त व्हरायटी केली नाही. पण त्याच्या इंटरलूड्स मध्ये मग व्हरायटी आली पाहिजे. मग मी वेगवेगळे फॉर्म्स, कधी स्पॅनिश आहे, कधी लॅटिन आहे, कधी लावणी आहे, कधी अरेबियन आहे, असे विविध फॉर्म्स वापरून ते 21 फॉर्म्स वापरले आणि त्याचं हे गाणं. टपोर डोळ्यात माझं येवलसं गाव, तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव. तुझ्या टपोर डोळ्यात माझं येवलसं गाव, तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव. तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश, तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश, माझं हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश. तुझ्या पावलांचं ठसगड क्षितिजा पलाड, तुझ्या पावलांचं ठसगड क्षितिजा पलाड. तुझी बहरली बाग, माझं सुकलेलं झाड. तुझी बहरली बाग, तुझी चर्चा जागो जाग. तुझा श्रावण जोरात माझ्या मनामध्ये आग. सार जग तुझ्या पाठी, माझी आग तुझ्यासाठी, माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी. जीव जागतो उगाच, साध देशील म्हणून,
वाट पाहतात डोळे तुझी येशील म्हणून, तुझी चाहूल घेऊन आला पहाटचा वारा, मला खुणावतो वेडा तुझ्या गावचा किनारा, हाती लागना किनारा माझी चिखलात नाव, हाती लागना किनारा माझी चिखलात नाव, तुझ्या टपोरा डोळ्यात माझं इवल सकाव. तुझे गोल गोल गाल, तुझे बहुमोल गाल, तुझ्या नाजूक गालांना कोणी फासला गुलाल, कोणी छेडले गालांना गाल, गोरे मोरे झाले गाल, लाजले साजणी गाल, पाठ मोरे झाले गाल, रुसले साजणी गाल, हसले साजणी, वाट पाहत कुणाची गाल, बसले साजणी, खोळ झाला काहीतरी फार झाली काय घाई, माझ्या ओठांना निरोप तुझा पोचलाच नाही, माझे ओठ परेशान तुझे गाल परेशान, गुलाबाचं पान पान सखे झालं परेशान, तुझा निरोप एकदा पुन्हा येऊ दे साजणी, भेट गालांची ओठांची आज होऊ दे साजणी, ओठ माझे साधे भोळे तुझं स्मरतील नाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवल सकाव. क्या बात आहे, वा 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 21 पानं आहेत तशी. वा वा. पण खूप छान, तू त्या प्रत्येक शब्दाला खऱ्या अर्थाने न्याय दिलायस असं वाटतं. गोष्टी गाण्याच्या. तू असंच एक अवखळ खट्याळ असं गाणं केलंयस, चांदभरात नको घरात, हो, ते पुन्हा सौमित्रांनीच लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे. आणि ते आम्ही असंच आधी कंपोज केलं आणि नंतर मग ते चित्रपटामध्ये आलं. पण माझं म्हणजे मे बी ती माझी स्टाईल आहे की नाही मला माहिती नाही, पण मला पण वेगवेगळे फॉर्म्स जरा ट्राय करायला आवडतात, म्हणून म्हटलं की चल रे काहीतरी, ते पण मी चाल आधी लावलं होतं की चांदभरात नको घरात, चांदभरात नको घरात, चल ग सखे जाऊ जरा दूर रानात, दूर रानात पाना पानात, चांदण्याने सून आली सावळी रात, चांदभरात नको घरात, चल ग सखे जाऊ जरा दूर रानात. नवतीचं गाणं जोडी जोडीनं, तू आणि मी म्हणू लाडी गोडीनं, नवतीचं गाणं जोडी जोडीनं, तू आणि मी म्हणू लाडी गोडीनं, उजळली रात वर आभाळात, उजळली रात वर आभाळात, हा 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 हा, बिगी बिगीन दे हात हातात, चल ग सखे पाहू जरा चांदणी रात, चांदभरात नको घरात, चल ग सखे जाऊ जरा दूर रानात, चल ग सखे जाऊ जरा दूर रानात, चल ग सखे जाऊ जरा दूर रानात. क्या बात आहे, वा. असंच एक तुझं गाणं आहे जे पुन्हा एकदा सगळ्यांना आवडतं, म्हणजे नावाची गोजिरी. हा, नावाची गोष्ट. आता अजय अतुल बरोबर, जसं मगाशी आपण म्हटलं की संगीतकार म्हणून मिलिंद बरोबर तर तू काम केलंयस, पण जसं अशोक पत्कीन बरोबर केलंस तसं अजय अतुल बरोबर काम करणं हा एक वेगळा अनुभव निश्चित असेल. ऑफकोर्स अजय अतुल बरोबर काम करणं हा वेगळा आणि फार प्रेशस अनुभव करेक्ट. असतो आणि होता. आणि मला असं वाटतं की माझी जी काही गाणी जी फेमस आहेत त्याच्यामध्ये नावाची गोजिरी हे गाणं ऐकल्यानंतर जे नेहमी गाणारे आहेत ते म्हणतात हे गाणं तू लिहिलंय. कारण एकीकडे असं माझ्या मना लिहिलेलं आहे, नकळता असे ऊन मागू नये ते गारवा लिहिलेला आहे, आणि हे कसं एकदम पेपी गाणं आहे ना,
जसं हे चांदभरात पण त्याच पद्धतीचं थोडस हा. पण पुन्हा एकदा एक वेगळा टेम्पो वेगळा हा पण विषय. शेवटी काय होतं की श्रीधर फडके अजय अतुल असे लोक विचारतात की तू गाणं लिहिणार का, तेव्हा एखाद्या सुंदर मुलीने विचारणार की यार जेवायला येतोस का, तर नाही कसं म्हणणार, त्याला नाही म्हणणं शक्य, होच म्हणावं लागतं. बरोबर. तर अजय अतुलला नाही कसं म्हणणार, तर ते चॅलेंज होतं. आणि मग ते नेहमीप्रमाणे अजयने त्याच्या स्टाईलने डा 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 डा, मी म्हटलं रेकॉर्ड करून दे, मी लिहितो. आणि हा मला सांगायला आनंद वाटतो की अजयने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की सौमित्र लिहितो म्हणजे तो टेलर सारखं माप दिलं ना आपण त्याला, एवढं सूत, तो बरोबर तेवढं जराही चेंज करावं लागत नाही. क्या बात मी ज्या मीटर मध्ये लिहिलं होतं वाह. त्याच्यातलं एकही अक्षर इकडे तिकडे करावं लागलं काहीही नाही. करावं लागलं नाही Very आणि ते गाणं रेकॉर्ड झालंय. वा. आणि खास तुझ्यासाठी वैशाली सामंतने हे गाणं आपल्याला, क्या बात. त्यामुळे आपण वा, वा. तिच्या आवाजात आणि ऐकूया. तिने ज्या पद्धतीने एन्जॉय करत गायलंय खरं दॅट इज इनक्रेडिबल. म्हणजे ती अशा प्रकारच्या पेपी गाण्यांमध्ये ती खुलते खूप, आणि बरोबर. त्यामुळे मला पण खूप ऐकायला आवडतं ते गाणं. नक्कीच ऐकूया आपण. सोडून ऐका दुनियादारी, गावाची गोट लय भारी, हा गावाचं गाव पण थोडं, ऐकावं आता तुमची बारी, कान्याची बायको पळाली, कान्याला जाऊनी मिळाली, हा यशाचा बैल आज मेला, काशाची गाय काठी आली, जगण्याच्या भैलीभोवती गावाची समजे वस्ती, ही सासू सांगा सुन वाटते, सुनंद फसलं सासर, असल्या या गावात माझ्या पेठेचात नावाची गोजिरी, गाते या गान, झुलतं या रान, माझ्या तांडावरी. मिलिंद, तू गोजिरी या चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं केलंयस, खरंय. म्हणजे संगीतबद्ध केलंयस. अख्खं त्या म्हणजे सिनेमाच्या चित्रपटाची सगळी गाणी सगळीच तू मी केली होतीस. पण गोजिरी मधलं जे गाणं होतं ते अशोक बागवेंनी लिहिलं होतं. हो. आणि परतीच्या या वाटेवर, परतीच्या या वाट- आणि अतिशय सुरेख गाणं होतं ते. कसं झालं ते, काय अं, त्याची गोष्ट. ऍक्च्युली आम्ही खूप म्हणजे सिच्युएशन अशी होती की सुनील बर्वे आणि मधुरा वेलणकरचं फिल्म होती ती, आणि त्याच्यामध्ये त्यांना सिच्युएशन वाईज त्याला गाणं हवं होतं की सलग गाणं येत नाही, ते 2-3 भागांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सीन्सवर ते गाणं येतं. तर त्याप्रमाणे मी चाल लावली, बागवेंनी सुंदर शब्द लिहिले, आणि ते गाणं रेकॉर्ड आम्ही दिवसभर ते गाणं रेकॉर्ड करत होतो. म्हणजे फुल डे त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं, कारण थोडं कॉम्प्लिकेटेड होतं गाणं ते. वेगवेगळ्या त्याचे प्रत्येक अंतराची चाल वेगळी होती, त्याचे शब्द वेगळे होते, आणि ते दिवसभर करता करता रात्री मी मुळात ते गाणं गायलाच काहीतरी असं 12:30-1 नंतर रात्री गायला सुरुवात केली. बापरे. ते गाणं आमचं सगळं गाऊन नाही गाणं मी आधी गायलं होतं, पण आमचं मिक्सिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, आणि ते व्हायला 2:30 वाजले, 2-2:30 त्यावेळेला. आणि झालं गाणं तयार, आणि म्हटलं तर काय करायचं, ते स्पीकरवर तर ऐकतो, पण माझी एक सवय होती आणि बऱ्याच संगीतकारांची असते की ते गाणं ना प्रत्येक ठिकाणी कसं वाजतं. अच्छा. म्हणजे ते गाडीमध्ये, आपल्या गाडीमध्ये कसं वाजेल, मी छोट्या कॅसेट प्लेअरवर कसं वाजेल, या सगळीकडे ते गाणं आणि त्यातली सगळी वाद्य चांगली ऐकवली पाहिजेत, हे एक माझी प्रॅक्टिस असते. त्याच्यामुळे मिथिलेश पाटणकर आणि आतुर सोनी ज्यांनी रिदम प्रोग्रामिंग केलं होतं, मिथिलेश पाटणकर ते गाणं अख्खं अरेंज केलं होतं. तर त्या आतुर सोनीची गाडी तिथे होती, तर आम्ही म्हटलं चल 2:30 वाजलेले रात्री, कोणी नाही त्या तुम्ही गाडीत जाऊन ऐकलेत की काय? हो, 2:30 वाजता म्हटलं आता असं करूया, इतकं मस्त गाणं मिक्स झालंय, आपण गाडीत जाऊया आणि गाडीत गाणं ऐकूया. आणि आम्ही सगळे जण त्या गाडीमध्ये बसून त्या ह्याच्यामध्ये 2:30-3 वाजलेले होते, आणि तेव्हा आम्ही ते गाणं ऐकले. ते मला अजून आठवतंय. आणि ह्या सगळ्या मेहनतीचं चीज म्हणजे मला त्या वर्षीचं
झीच तेव्हा ते मला वाटतं अल्फा गौरव म्हणायचे त्याला असं वाटते ते बेस्ट सिंगरचं अवॉर्ड मला त्या गाण्याकरता मिळालं. क्या बात आहे. ऐकूया थोडंसं. ऐकूया. परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते, परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते, निघता निघता वाटच वळते, पावलात घुटमळते, असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते. डोळ्यांमधला ढगा आडचा पाऊस येतो, प्रतिबिंबांचा प्रदेश सगळा अंधुक अंधुक होतो, दूर दूर पण पुन्हा नव्याने वीज अशीच चमकते, असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते, परतीच्या या वाटेवरती असेच काही घडते, निघता निघता वाटच वळते, पावलात घुटमळते, असेच काही घडते, असेच काही घडते, असेच काही घडते. तू म्हणालास तसं चित्रपटांसाठी गाणी जेव्हा बनतात तेव्हा सिच्युएशन आणि ती कथा हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि गोजिरीमधला तिचा सगळा हा प्रवास जो प्रवास आहे आहे तो प्रवास कुठेतरी या गाण्यातनं प्रतिबिंबित झालेला दिसतो. आणि मला वाटतं याची जास्त ओळख किशोर तुला असेल. मी मुद्दाम किशोर अशासाठी म्हटलं की आपल्या प्रेक्षकांनाही पुन्हा एकदा कळावं की ज्याला अभिनेता म्हणून किशोर कदमला आपण पाहतो तोच कवी सौमित्र म्हणून आपल्यासोबत आज आहे. सो म्हणून मी मधून तुला नक्कीच किशोर म्हणते. तर कवी सौमित्र, आपल्याला या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे गाणं चित्रपटासाठी तयार करत असताना अशा अनेक स्त्रीच्या भावना आहेत ज्या या गाण्यातनं जशा आल्या, तसा मला असं वाटतं काकस्पर्शसाठी तू एक गाणं लिहिलं होतं, जन्म बाईचा बाईचा. स्त्रीचा जन्म, तिचा पूर्ण प्रवास, हा सगळा विलक्षण गोष्टी आहेत ज्या तुझ्या कवितेतनं आलेल्या आहेत. त्या गाण्याच्या निर्मितीची कथा काय आहे नेमकी? की मी आणि गुरु पुण्याला निघालो होतो एका कार्यक्रमासाठी. माझा फोन वाजला, पलीकडे राहुल रानडे होता. राहुल म्हणाला, अरे काळ्या ऐक, महेश एक फिल्म करतोय, तो ऑलरेडी कोकणामध्ये शूट करतोय आणि त्याला एक गाणं हवंय. तो म्हणाला, परत त्याचा फोन आला, आता महेश तुला फोन करेल, फोन उचल. आणि टोलची चिठ्ठी होती तेव्हा आणि ते चाललं आणि त्याच्यावर लिहिलं, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा आहे. आणि मग ह्याला फोन केला, म्हटलं सुन ये लिखा है देख कैसा है. त्यांनी तिकडे रेकॉर्ड करून घेतलं. 8 ओळी होत्या त्या, 8 की 10 ओळी होत्या. आणि बाजूला गुरु बसला होता. गुरु बाजूला असताना शिष्याला सूचना अगं बाई, आहे की नाही. 10व्या मिनिटाला त्याने सुन चाल लावली होती त्याने आणि त्याच दिवशी ते रेकॉर्ड करून तिकडे झालं पण. झाडवलं. पण स्त्रीविषयक कविता लिहिताना तो सगळा प्रवास कुठेतरी आपणही पाहिलेला असतो, तुझ्याही आयुष्यात तू पाहिलेला असतोस, तर ते रिफ्लेक्शन कुठेतरी येतं का कवितेतनं? ऑफकोर्स येतं. मला काय, तुला काय वाटतं, तुझ्यामध्ये पुरुष नाही आहे, तू संपूर्ण स्त्री नाही आहेस. तुझ्यामध्ये काही भाग पुरुषांचे जीन्स आहेत काही तुझ्यात आणि काही, आणि ते 29-30 असं काहीतरी असतात. आणि बाईमध्ये एक गुणसूत्र जास्त असतं आणि पुरुषामध्ये एक गुणसूत्र बायोलॉजिकली कमी असतं. हा, म्हणून तो पुरुष असतो आणि म्हणून ती स्त्री असते आणि म्हणून स्त्री स्ट्रॉंगर असते जास्त पुरुषांपेक्षा. आणि ह्याच्याकडे एक कमी असतं आणि तो एक शोधत बाहेर बोंबलत फिरत असतो. कळलं का? तर माझ्यामध्ये सुद्धा एक बाई आहेच, एक स्त्री आहेच. आणि जेव्हा मी भावनिक होतो तेव्हा माझ्यातली स्त्रीतली काही
जीन्स ज्या भावना असतील त्या उफाळून येतच असणार. उफाळून येत असतील. पण कवितेतनं जेव्हा तू हे सगळं लिहितोस ना तेव्हा ते खरंच आमच्या पण हृदयाला मनाला भिडतं आणि अर्थात आई शपथ असं आपण म्हणून जातो. म्हणजे हे नुसतं आई शपथ म्हणणं नाहीये तर तू एका चित्रपटात आई शपथ नावाच्या चित्रपटात जे गाणं लिहिलंय दिस चार झाली पुन्हा त्या कवितेमागची एक खूप छान गोष्ट आहे जी आज आम्हाला तुझ्याकडनं ऐकायची. ते नेहमीप्रमाणे अशोक पत्कींचा फोन आला हा. आणि अशोक सौमित्र गाणं लिहायचं आहे हा. आणि प्रेमगीत आहे. हा. आता गुरुने, संदीपने, मी, वैभवने प्रेमाबद्दल किती व्हरायटी लिहायची आहे यार. तांदळाची एक 4-5 व्हरायटी असू शकते. हा तांदूळ तो बरोबर. प्रेमाच्या गाणे किती लिहिणार ना, किती प्रकारचे प्रेमामध्ये लिहिणार. ते रिपिटेटिव्ह होतं. पण जसा दरवर्षी पाऊस येतो आणि फ्रेश वाटतो खरंय. तसं प्रत्येक वेळेला खरोखरच प्रेमात पडल्यावर आपल्याला असं वाटतं की हे खरं प्रेम आहे जे आत्ता आपल्याला सापडलंय. आणि प्रत्येक गीतकार आणि कवी ती जी नवीन प्रेयसी आहे ती शोधत असतो मनातल्या मनात आणि तिच्यावर तो लिहित असतो. खरंय. पण त्यांनी मला एक्सप्लेन करताना सांगितलं होतं एक मुलगा असतो हा. आणि एक मुलगी असते पुढे सगळं तेच. तुम्ही माझ्या सगळ्या जुन्या कविता काढल्या काय सापडतंय का बघूया. तर मला यमक छंदातली एक कविता सापडली की पान पान आर्त आणि झाड बावरून वा. दिस चार झाले मन पाखरू होऊन. ती लिहून मी नवीन फ्रेश कोरा कागद घेतला फुलस्केप त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिली आणि अशोकजी आपले सुरेश वाडकरच्या स्टुडिओत होते. मी तिकडे गेलो. म्हटलं बघा आत्ता काय सुचलंय मला. काय म्हणजे प्रत्येक गाण्याचं नशीब आणि वेळ यावी लागते. बघा काय सुचलंय. तर त्यांनी ते असं बघितलं असं केलं आणि त्यांनी चाल लावली. बरं. आणि ती चाल होती ती आई शपथ चार झाले मन पाखरू होऊन. किती पेपी गाणं केलं त्यांनी. खरं. मला सिच्युएशन सांगितली होती संजय सुरकरने की ती प्रेमात पडली आहे आणि गॅदरिंग चालू आहे आणि ती गाणं म्हणते. तो तिकडे विद्यार्थ्यांमध्ये हुल्लोड करत बसलेला आहे आणि त्याच्याकडे बघून गाणं म्हणते ती आणि त्याच्यासाठी गाणं म्हणते ती. नॅरेशन देणं ठीक असतं पण सुचलं तर पाहिजे. पण ते सुचलं नव्हतं आणि मग मी हे दिलं. तर ऍक्च्युली तुम्ही जर ती कविता वाचली तर ती ऍक्च्युली फार वेगळी आहे. एक्झॅक्टली. फार वेगळी आहे आणि त्याच्यातला भाव खूप वेगळा आहे. जसं पावसाला पावसाने हे शृंगार आहे, हा शृंगारावरच आहे. तसं दिस चार झाले मन हे वेगळं. हे मी स्वतःला सुचलेली कविता होती ती. आणि त्याची थीम अशी होती की मुलगी जेव्हा पहिल्यांदा ऋतुमती होते तेव्हा तिचं संपूर्ण शरीरामध्ये हलचल मचून जाते आणि तिला कळत नाही की काय होतंय आणि हे आयुष्यभरासाठी एक दुःख सुरू झालं आजपासून असं तिला कुठेतरी वाटतं आणि खूप आर्त वाटतं. खूप असं हे असं वाटत असावं या भावनेतून काय वाटत असेल मुलीला त्यावेळेला असं इमॅजिन करून मी लिहिलं होतं की पान पान आर्त आणि झाड बावरून. क्या बात आहे. म्हणजे अख्खं शरीर खरंय. पान पान म्हणजे पोर एक एक नस नस आर्त होत झालेली आहे. पान पान आर्त आणि झाड बावरून दिस चार म्हणजे 4 दिवस बाईला बाजूला बसायला लावतात ना. तर तो आहे तो दिस चार झाले मन पाखरू होऊन. आणि पुढची कविता जर तुम्ही तशा अर्थाने लावून बघितली की तो संपूर्ण अर्थ तसा लागतो. पण एखादा अशोकजींसारखा जादूगार त्या कवितेला प्रेमगीत बनवून टाकतो. ते कसं होतं त्याचं हे गाणं उत्कृष्ट उदाहरण आहे असं मला वाटतं. अगदी. आणि आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा हे पाहिलंय तेव्हा ते चित्रपटापुरतं पाहिलंय पण आता पुन्हा एकदा या दृष्टिकोनातनं पाहिल्यानंतर
ते गाणं पूर्ण वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतं. गोष्टी गाण्यांच्या. पुन्हा एकदा एक संवेदनशीलता जी आहे ना कवीची ती कुठेतरी येते आणि मला वाटतं मिलिंद हीच संवेदनशीलता एक संगीतकार म्हणून तुझ्याकडे आहे आणि याचं ओरिजिन कुठेतरी तू जे गझल गायचा सुरुवातीला तर त्याच्यात कुठेतरी आहे असं एक मला सारखं वाटतं. म्हणजे तो एक हळवेपणा तो तुझ्यामध्ये नेहमी आपल्याला दिसून येतो. तर ही जी गझलची तुझी पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीवर हिंदी गझला तू खूप गायलास, पण मग मराठी गझला कधी कराव्याशा वाटल्या? काय झालं पहिल्यापासून ना मी मेहदी हसन साहेब, गुलाम अली साहेब, जगजीतजी यांच्या गझला उर्दूमध्ये ऐकत होतो आणि समहाऊ त्याच्यामुळे त्या तोडीच्या गझला मला मराठीत चाल लावता येईल की नाही, म्हणजे शब्द भले त्या तोडीचे असतील पण ते जे पॅटर्न आहे जे उर्दू शायरीचं आणि ह्या सगळ्यांची जी गायकी होती ना ती मी खूप त्याचा अभ्यास केला होता आणि तसं शिकलो होतो. म्हणजे के महावीरजी, राजकुमार रिझवी यांच्याकडे माझं प्रॉपर शिक्षण झालं होतं. म्हणजे हे छुईमुई आणि हे मी अचानक पॉप सिंगर झालो ह्या अल्बम म्हणजे संगीतकार झाल्यामुळे, गायक झाल्यामुळे. पण माझं खरं हे होतं की नाही आपण गझल सिंगर होणार किंवा किशोर कुमार होणार, हे दोनच गोष्टी माझं ध्येय होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गझला ऐकताना मला नेहमी वाटायचं की नाही बाबा मराठीमध्ये आपण असं काही चाल करूच शकणार नाही आणि त्यामुळे मी नेहमी दुर्लक्ष केलं मराठी गझलांच्याकडे. आणि म्हणजे चाल पण बघ ना आता तो पुन्हा पावसाला सांगायचे ही गारवामधलं जे गाणं आहे ती गझल आहे. कधी सांजेवेळी पण गझल कधी सांजवेळी पण गझल आहे. अर्थात कधी सांजवेळी थोडी तरी गझलासारखी चाल लावायची तेवढी, फॉर्मॅट पण पुन्हा पावसाळ्यात मात्र गझल आहे. पुन्हा पावसालाच सांगायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे. त्याचा रदीफ आणि काफिया जो असतो ते त्याच्यामध्ये आहे, पण त्याला पण मी चाल उडतीच लावली कारण मला ते तशीच हवं होती चाल. पण मग अचानक एक दिवस मला किशोरच्या अनेक कविता माझ्याकडे त्या झेरॉक्स करून आज त्याच्याकडे त्या डायऱ्या नाही आहेत, या माझ्याकडे ती आहेत. तर सहज मी चाळ काय माहिती नाही काहीतरी काढलो तर चाळायला सगळं माझी स्वतःची गाणी असतील ह्याची गाणी आणि मला अचानक एक सुंदर गझल सापडली आणि त्याला मी चाल लावली. वा. पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कोणी, पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा. पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कोणी, पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कोणी, पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कोणी, पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कोणी. तिथे तर पाऊस करतो तिला वेडा पिसा, इथे घर माझे बुडाले तिला सांगा कुणी, इथे घर माझे बुडाले तिला सांगा कुणी, पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी. वा मिलिंद, खूप सुंदर. आणि अर्थात सौमित्र आपले शब्द जे पुन्हा नव्याने त्याला भेटले ते अप्रतिम आपल्या समोर आले. खूप आहेत आता, ते कधी भेटतील? हळूहळू भेटतील. पहिली भेटली आहे, आता पुढच्या पण गझला पण भेटतील. हा 25 वर्षांचा प्रवास आहे तुमचा दोघांचा आणि या 25 वर्षात कितीतरी नवीन शब्द तुला भेटले, ते भेटून त्याचं तू छान गाणं केलंस, लोकांपर्यंत आणलंस. पण आता ज्या पावसाच्या निमित्ताने हा तुमचा 25 वर्षाचा प्रवास सुरू झाला त्याच्यासाठी काही केलंय की नाही? केलंय, ते पण केलंय. नवीन गाणं म्हणजे पाऊस ह्यामुळेच हे सगळं घडलं. आता आम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये म्हणजे हा ऍक्टर म्हणून, कवी म्हणून त्याने काम केलं, मी ॲज अ संगीतकार म्हणून अनेक कामं केली. पण तरी पहिलं जे सक्सेस होतं ते आम्हाला दोघांनाही गारवामुळे आणि पावसामुळे मिळालं. आम्हाला दोघांनाही पाऊस आवडतोय, मला आवडतो, तुला आवडतो. म्हणजे काय? त्याला पाऊस मला आधी आवडत नाही. आवडतो. त्याला पाऊस आवडत नाही.
नाही मला तिला आवडतो आवडतो. हा ते कवितेत त्यांनी लिहिलंय. पण तर त्यामुळे असं वाटलं मला की मीला म्हटलं की हे सगळं पावसामुळे घडलंय, त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, नवीन गाणं करायचं तर काय करू. तर म्हटलं की पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे. हो. ते नवीन गाणं जे सुचलंय ते पावसामुळे सुचलंय आणि म्हणून त्यांनी मग एक नवीन अख्खं गाणं लिहिलंय आणि त्याचंही आम्ही आत्ताच व्हिडिओ करून जस्ट शूटिंग करून आलोय. पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. पावसा तुझ्यामुळे. आभाळाच्या अलीकडे ढगांच्याही पलीकडे थेंबामध्ये काही घडे, पाण्यालाही जाती तडे. कुठेतरी कधीतरी जुळे पुन्हा गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. पावसा तुझ्यामुळे. वा, खरं तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच 25 वर्षानंतर एक नवा प्रवास तुमचा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि या नव्या प्रवासाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि Thank you, जसं तू म्हणालास की गारवाचं तिसरं कडवं 25 वर्षानंतर. 25 वर्षानंतर लिहिलंय मी आणि त्याला चाल मिलिंदच्या मुलाने लावली आहे. हो, म्हणजे खरंच हा एक सुरेल प्रवास सुरू झालाय. कारण चाल मी लावली आहे, पण त्याची सगळी अरेंजमेंट जी आहे ती त्यांनी केलेली आहे. कारण मिलिंदच्या मुलाचं नाव सुरेल आहे, त्यामुळे हा एक सुरेल प्रवास नक्कीच सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासाला. आणि आज गोष्टी गाण्यांच्या ऐकत असताना गाण्यांमागच्या या गोष्टी आपण नक्कीच उलगडल्या. गीतकार सौमित्र आणि गायक संगीतकार मिलिंद इंगळे यांच्याशी या गप्पा मारताना खरोखरच प्रत्येक गाणं वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. आणि हाच अनुभव घेण्यासाठी भेटूया पुढच्या जोडीला पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.